नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्रातून मजल दरमजल वाटचाल सुरू ठेवली आहे। सलग तिसऱ्या दिवशी आणखी चाल करत मान्सूनने गोव्यात धडक दिली आहे। मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून 2 दिवसात मोसमी वारे राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या तळ कोकणात दाखवण्याची शक्यता हवामान विभागाने व तसेच पंजाब राखीव यांनी वर्तवली आहे। अरबी समुद्रात प्रवाहाचा वेग अधिक बळकट होत असल्याने मोसमी वारे उत्तरेच्या दिशेने कूच करत आहेत। याआधी केरळमध्ये वेळेआधीच दाखल झाल्यानंतर वेग धरलेल्या मान्सूनने सलग तिसऱ्या दिवशी आणखी धाव घेतली आहे। रविवार दिनांक 2 तारखेला संपूर्ण केरळ तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगळुरू चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली आहे। सोमवारी तसेच 3 तारखेला म्हणजे कर्नाटकातील होन्नवर, बेल्लारी, आंध्र प्रदेशातील कर्नूल, तेलंगणातील नरसापूर पर्यंत प्रगती केली आहे। सर्वसाधारण वेळेच्या 1 दिवस आधीच मान्सूनने गोव्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे। मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण हवामान असल्याने 2 ते 3 दिवस कर्नाटक, गोव्याच्या उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, दक्षिण महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा दक्षिण भागात मान्सून दाखवण्याची शक्यता हवामान विभागाने व पंजाब राखीव यांनी वर्तवली आहे। शेतकरी मित्र हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।